मीरा भाईंदरमध्ये गेल्या काही महिन्यांपूर्वी एक घटना घडली. मराठी हिंदी सक्तीचा GR हटवला, त्यानंतर जे सेलिब्रेशन झालं, पेढे वाटप सुरू होतं, त्याचं त्यावेळी तिथल्या एका हिंदी व्यापाऱ्याकडून सांगितलं की मीरा भाईंदरची भाषा ही हिंदी आहे. आत्ता गेल्या काही दिवसांपूर्वी ठाण्यात पण एका माणसाचा, टॅक्सी चालक होता, रिक्षा चालक होता, त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला की यहाँ पे हिंदी चलती है. असे अनेक व्हिडिओ आहेत. आजही बोरिवलीत व्यापाऱ्यांनी मोर्चा काढलाय मराठी न बोलण्याच्या विरोधात. ही आजची बातमी आहे. सो असं मराठी विरोधातलं वातावरण जे काय ते हळूहळू काही भागांमध्ये वर यायला लागलंय. जसं राज ठाकरे नेहमी सांगतात की ते लोक काय करतात, इथं येतात, त्यांचे मतदारसंघ डेव्हलप करतात. गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपची एक पदाधिकाऱ्यांची यादी आली. इंटरेस्टिंग फॅक्ट आहे, 32 नावांची पदाधिकाऱ्यांची यादी आहे. 21 नावं परप्रांतीय आहेत मुंबईच्या पदाधिकाऱ्यांची. तर हे का होतंय? हे परप्रांतीयांचे लोंढे वाढत आहेत, त्यांची भाषा ही मराठीला अफेक्ट करायला लागली आणि म्हणून त्यातून हा प्रश्न निर्माण होतोय की खरंच मराठी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची का भाषेच्या तत्वावर.